तर मग पहिला टॉपिक जो आहे तो संख्या आहे. बेसिक असे कॉन्सेप्ट तुम्हाला प्रथमतः समजून घ्यायचं आहे. कोणतीही स्पर्धा परीक्षा असू दे, जे मॅथ्स जो अंकगणित जो असतो त्यासाठी तुम्हाला बेसिक अशा गोष्टी माहीत असणं खूप गरजेचं आहे. सो चला तर मग सुरुवात करूया. प्रथमतः इथे बघा, वास्तव संख्या. वास्तव संख्या यांनाच म्हटलं जातं रिअल नंबर्स. दररोजच्या व्यवहारात जे आपण संख्या वापरतो त्या संख्यांनाच आपण काय म्हणतो, वास्तव संख्या म्हणतो. मग 0 असेल, 2 असेल किंवा धनसंख्या किंवा ऋणसंख्या असतील, अगदी अपूर्णांकसुद्धा काय आहेत, हे रिअल नंबर्स आहेत. ठीक आहे. म्हणजे ओव्हरऑल जे अपरिमेय ज्या संख्या आहेत, पुढे आपण बघणारच आहे अपरिमेय संख्या. म्हणजे रूटमध्ये मी जर लिहिलं 7, हे आहे अपरिमेय संख्या. ठीक आहे, ज्याची व्हॅल्यू आपण डायरेक्टली पूर्ण संख्यांमध्ये नाही काढू शकत. तर यासुद्धा कशा आहेत, रिअल नंबर्स आहेत. आता मग आभासी संख्या म्हणजे काय, इमॅजिनरी नंबर्स ज्यांना म्हटलं जातं. तर ऋणसंख्यांना वर्गमुळाच्या स्वरूपात जर आपण दाखवलं, म्हणजे समजा मी इथे जर म्हटलं की मी -7 असं लिहिते आणि त्याला मी रूटमध्ये ठेवते, तर ही जी व्हॅल्यू आहे ही आभासी संख्या आहे. तर जस्ट तुम्ही डेफिनेशन समजून घ्या. अगदी काही आलंच परीक्षेमध्ये तर तुम्हाला सॉल्व्ह करता आलं पाहिजे. पुढे बघूया परिमेय संख्या. परिमेय संख्या म्हणजेच काय, रॅशनल ज्या नंबर्स आपण ज्यांना म्हणतो. आणि परिमेय संख्या या P/Q या स्वरूपामध्ये लिहिता येतात, जेथे क्यूची जी किंमत आहे ती काय नसणार आहे, 0 नसणार आहे. ठीक आहे, म्हणजे छेदामध्ये 0 नको आहे आपल्याला. ठीक आहे, फक्त 0 जर कन्सिडर करा तर ती परिमेय संख्या आहे. धनसंख्या असतील याच्यामध्ये आणि अपूर्णांकात ज्या लिहिलेल्या संख्या आहेत, P/Qचं म्हणणंच ते आहे की 3/4. तर हे कुठल्या स्वरूपामध्ये आहे, P/Q. आता तुम्हाला असा प्रश्न पडेल की फक्त हे जे 2 लिहिलेलं आहे हे P/Qच्या फॉर्ममध्ये दिसत नाही आहे. परंतु लक्षात घ्या, 2 म्हणजेच कसं लिहितो ते आपण 2/1. छेदामध्ये तो 1 असतो, तो आपण कन्सिडर करायचा असतो, परंतु लिहिताना आपण फक्त 2च लिहत असतो असं. तर पुढे आपण बघूया अपरिमेय संख्या. तर परिमेय संख्या P/Qच्या स्वरूपामधल्या होत्या. अपरिमेय संख्या या त्या स्वरूपामध्ये मांडता येत नाहीत. लक्षात घ्या, मांडता येत नाहीत. करेक्शन आहे थोडंसं. पण इथे P आणि Q हे काय आहेत, पूर्णांक आहे. Qची किंमत 0 नसेल. सेम तसंच आहे डेफिनेशन याचं पण. तर याचे जे उदाहरणार्थ आहेत, जसं की समजा आता मी लिहिलं वर्गमुळात 5. आता समजा मी तुम्हाला विचारलं की वर्गमुळात जर मी 16 लिहिते, तर याचं आपण अल्टिमेट उत्तर काय लिहिणार आहे, 4. कारण की 16चं वर्गमूळ हे किती आहे, 4. तर हे वर्गमुळात 16 हे अपरिमेय संख्या नाही आहे, लक्षात घ्या. परंतु मी जर वर्गमुळात 5 लिहिते तर 5 हा कुणाचा वर्ग नाही आहे. ठीक आहे, किंवा वर्गमुळात मी 13 लिहिते. तर अशा काही संख्या असतील, किंवा समजा मी लिहिते वर्गमुळात 2, किंवा समजा मी अशा पद्धतीने लिहिली की ज्याचा जो घात आहे इकडे बघा 3 आहे. तर 16 हा कोणाचाही घनमूळ, 16चा घनमूळ नाही आहे. त्यामुळे ही जी संख्या आहे ही कशी आहे, अपरिमेय संख्या आहे. तर पुढे बघूया आपण. नेक्स्ट बघा, पूर्णांक संख्या, ज्यांना इंटीजर्स असं म्हटलं जातं. तर पूर्णांक संख्या या काय आहेत, सर्व धनसंख्या, ऋणसंख्या आणि 0 यांचा मिळून जो समूह तयार होतो त्याला पूर्णांक संख्या असे म्हणतात. म्हणजे सिंपल आपल्याला समजण्यासाठी मी तुम्हाला सांगेन की संख्या रेषा तुम्ही कन्सिडर करा. संख्या रेषेवरती बघा 0 असतो. इकडे जे आहेत ते सर्व निगेटिव्ह नंबर्स सुरू होतात, असे अनंत, आणि इथून धनसंख्या सुरू होतात, बरोबर आहे. तर ही जी नंबर लाईन आहे यावरचे जे सर्व नंबर्स आहेत यांना आपण पूर्णांक संख्या असं म्हणणार आहोत, ज्यामध्ये 0, धनसंख्या आणि ऋणसंख्या येतात. आता अपूर्णांक संख्या म्हणजेच काय, तर ज्या संख्यांची किंमत पूर्णांकात येत नाही. ठीक आहे, अशा संख्यांना अपूर्णांक म्हणतो. म्हणजे आपण जे फ्रॅक्शन बोलतो ना, की 1/3 आहे, 3/4 आहे, 3/8 आहे, असे जे नंबर्स आहेत हे कसे आहेत, पूर्णांक आहेत. तर पुढे बघूया पूर्ण संख्या, होल नंबर्स, 0 आणि सर्व नैसर्गिक संख्या मिळून. मुळात लक्षात घ्या की नैसर्गिक संख्या ज्या आहेत, बघा इथे खालचं जे आहे ते आपण अगोदर बघूया. नैसर्गिक संख्या काय, 1 पासून सुरू होणार आहे, 1, 2, 3, 4 आणि मग अशा अनंत असे नंबर्स. पण पूर्ण संख्या हे काय असतात, होल नंबर्स. 0 पण येतो त्याच्यामध्ये. म्हणजे 1, 2, 3, 4 हे अनंत संख्या तर आल्याच, परंतु त्यासोबतच इथे 0 सुद्धा काय आहे,
तर पूर्ण संख्यामध्ये येणार आहे. तर हे तुम्हाला बेसिक लक्षात ठेवायचं, खूप सोपं आहे पण लक्षात ठेवा. आलं पेपरमध्ये तर कन्फ्यूज व्हायचं नाही आहे. आणि बुद्धिमापनमध्ये, अंकगणितमध्ये कधी कधी काही गणितांचे जे ट्रिक्स असतात किंवा सिरीज आपल्याला शोधायची असते त्यावेळेस या कॉन्सेप्टचा उपयोग तुम्हाला होतो. ठीक आहे. पुढे आपण बघूया की मूळ संख्या. मूळ संख्या काय असतात, तर ज्या संख्येला फक्त एकने आणि त्याच संख्येने भाग जातो त्या संख्येस काय म्हणायचं आहे, मूळ संख्या म्हणायचं आहे. तर आपण बघूया की मूळ संख्या म्हणजे एक्झॅक्टली काय. आपण डेफिनेशन बघितली की ज्या संख्यांना काय आहे त्याच नंबरने भाग जातो, म्हणजेच ते इतर कोणत्याही पाड्यामध्ये नाहीत असे नंबर्स. ठीक आहे. तर जर तुम्ही बघितलात ते नंबर्स, आपण इथे लिहूया आता 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या. ठीक आहे. परंतु समजून घ्या की त्यामध्ये 2 ही अशी एकमेव सम असलेली काय आहे, मूळ संख्या आहे. तर आपण अगोदर इथे नंबर लिहूया आणि मग आपण पुढचं बोलूया. 2 बघा सुरू होईल. 1 ते 100 मधले अंक तुम्ही लिहायचे, नीट बघायचं आणि तुम्ही सुद्धा वहीमध्ये माझ्या मागे लिहा. 2, 3, 5, 7 आणि मग त्यानंतर 9 येणार नाही बघा. 9 ही विषम संख्या आहे आणि 9 हा जो आहे 3च्या पाड्यामध्ये येतो, त्यामुळे 9 ही मूळ संख्या नाही. 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 43, 41 सुद्धा येईल, माफ करा, 43, त्यानंतर 47, त्यानंतर येईल 53, 59 आणि मग येईल 61, त्यानंतर येईल 67, 71, 73 येईल, त्यानंतर येईल 79, 83, 89 आणि मग येईल शेवटी 97. तर टोटल अशा तुम्ही बघाल 25 अशा मूळ संख्या आहेत 1 ते 100 यामध्ये. परीक्षेमध्ये अशा टाईपचे प्रश्न विचारले जातात. 1 ते 10 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज आपल्याला इथे करायची आहे. जर असा प्रश्न आला तर कोणकोणत्या मूळ संख्या आहेत त्या तुम्ही लिहून घ्या आणि बेरीज करून घ्या, किंवा काय करा ते लक्षातच ठेवून टाका. तर 2, 3, 5, 7, 7 नंतर काय येतो, 11 येतो, तर तो आपल्याला घ्यायचा नाही आहे. 7 आणि 5 12, 13, 14, 15, 16 आणि 17. तर 1 ते 10 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती आहे, 17 आहे. तर असाच एक प्रश्न येऊ शकतो 1 ते 25 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज. तर सर्व ज्या मूळ संख्या आहेत त्या पहिले लिहून घ्यायच्या. आपण लिहून घेऊया. मूळ संख्या लिहून घेतल्या तर यांची बेरीज आहे टोटल 100. तर तुम्ही काय करा, लक्षातच ठेवून टाका की 1 ते 25 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती येते, तर 100 येते. तेच जर आपण 1 ते 100 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची बेरीज कन्सिडर केली तर ती येते 1060. तर हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. आता आपण बघूया सहमूळ संख्या, म्हणजेच को प्राईम नंबर ज्यांना म्हटलं जातं, अशा संख्या ज्यांच्यामध्ये एकही अवयव सामायिक नाही. म्हणजे बघा, उदाहरणार्थ जर मी अशी एक जोडी कन्सिडर केली 4 आणि 5, तर 4चे मी काही फॅक्टर्स करीन, जसं की 1च्या पाड्यामध्ये येतं, 2च्या पाड्यामध्ये आणि 4च्या पाड्यामध्ये. तर 5 हा जो अंक आहे हा 1च्या पाड्यामध्ये येईल आणि 5च्या पाड्यामध्ये येईल. म्हणजेच काय, या दोघांमध्ये या एक व्यतिरिक्त आपण जर बघितलं तर एकही सामायिक अवयव तुम्हाला दिसत नाही. तर असे जे 2 नंबर आहेत ही जोडी काय असणार आहे, सहमूळ संख्यांची जोडी असणार आहे. पुढे बघूया जोडमूळ संख्या. जोडमूळ संख्या काय असतात, तर ज्या आपण आता मूळ संख्या पाहिल्या त्यामध्ये 2 अशा मूळ संख्यांमध्ये 2चा फरक असतो. म्हणजे 3 आणि 5 हे घेतलं तर त्या दोघांमध्ये बघा 2चा फरक आहे. तर अशा किती आहेत, 1 ते 100 मध्ये 8 अशा जोडमूळ संख्या आहेत. तर हे परीक्षेला प्रश्न येऊन गेलेला आहे, तुम्ही पण लक्षात ठेवा. परत एकदा जर प्रश्न आला तर, आणि ओळखा 4 ऑप्शन देतील आणि त्यामध्ये तुम्हाला जोडमूळ संख्या ओळखा असंही प्रश्न येऊ शकतो. तर हे ज्या आहेत हे लिहून घ्या तुम्ही नोटबुकमध्ये. तुमची एक प्रॉपर नोटबुक बनवा आणि त्या पद्धतीने तुम्ही त्याच्यामध्ये लिहून घ्या. पुढे आपण बघूया काय आहे, संयुक्त संख्या. संयुक्त संख्या म्हणजे काय, तर मूळ संख्या आपण पाहिल्या त्या सर्व मूळ संख्यांना सोडून जे इतर संख्या आहेत किंवा ज्यांना आपण म्हणूया की जे पाड्यामध्ये येतात, 6, 12, 9 फॉर एक्झाम्पलसाठी घेतलं तर 6 आहे,
3च्या पाड्यामध्ये येतो, 12 येतो 2च्या पाड्यामध्ये, 4च्या पाड्यामध्ये, असं. पुढे आहे समसंख्या. समसंख्या म्हणजेच काय, इवन नंबर्स आपण ज्याला म्हणतो, ज्या संख्येला 2ने निशेष भाग जातो. म्हणजेच काय, 2च्या पटीतील संख्या किंवा ज्या संख्यांच्या एकक स्थानी आपण काय म्हणूया 0, 2, 4, 6 आणि 8 ह्या संख्या जर येत असतील तर त्या संख्या कशा आहेत, समसंख्या. उदाहरणार्थ समजा आता इथे बघा हा 74च आहे, तर शेवटी काय येते 4 आहे, त्यामुळे 74 हा जो नंबर आहे 74 हा समसंख्या आहे. तर 1 ते 100 पर्यंत लक्षात ठेवा की 1 ते 100 पर्यंत एकूण संयुक्त संख्या किती आहेत, तर 74 आहे. तर परीक्षेला जर प्रश्न आला तर तुम्हाला माहीत असावं. विषम संख्या. विषम संख्या म्हणजेच काय, ऑड नंबर्स, ज्या संख्येला 2ने भाग जात नाही. 2ने भाग जाणाऱ्या संख्या कोणत्या आहेत, समसंख्या. मग ज्याला 2ने निशेष भाग जात नाही अशा सर्व संख्या किंवा ज्यांच्या एकक स्थानी 1, 3, 1 सुद्धा येणार आहे इकडे, 1, 3, 5, 7, 9 यांपैकी एखादा अंक असतो त्याला विषम संख्या असे म्हणतात. जसं की 3, 11, 13, 19 हे उदाहरणार्थ आहेत. पुढे आहे त्रिकोणी संख्या. 2 क्रमागत नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीस. उदाहरणार्थ आपण समजून घेऊया. म्हणजे समजा 4 ही संख्या आपण कन्सिडर केली तर 4च्या पुढे कोण येतं, 5. तर त्यांच्या गुणाकाराच्या निमपटीस, म्हणजे याला 2ने जर आपण भागलं तर काय, कोणती संख्या येणार, 4 पंचे 20 भागिले 2 म्हणजेच काय येणार आहे 10. तर 4 त्यांनी असं विचारतील की 4ची त्रिकोणी संख्या कोणती, तर ती काय आहे, 10 आहे. हे तुम्ही लक्षात ठेवायचं. परीक्षेला फार प्रश्न नाही आहे त्याच्यावरती, परंतु विचारण्याची शक्यता नाकारता येत नाही. बघून घेऊया. पूर्ण वर्ग संख्या ज्या असतात, ज्या आपल्या वर्ग संख्या असतात त्यांनाच काय म्हटलं जातं, चौरस संख्या. परीक्षेमध्ये जर आलं आणि एखाद्या विद्यार्थ्याला माहीत नाही की चौरस संख्या म्हणजेच काय, तर वर्ग संख्या. जसं की 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16 या पद्धतीने. आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया. तुम्हाला काही शंका असतील, प्रश्न असतील तर तुम्ही कॉमेंटमध्ये मला सांगायचं आहे आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही, कारण की असंच आपण डीपमध्ये प्रत्येक टॉपिक बघणार आहोत. आणि जर तुम्हाला PDF हवी असेल याची तर मला कॉमेंटमध्ये तसं तुम्ही सांगायचं. चला तर मग बाय बाय.